नागपूर शहरातील नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे। मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात 14 दुचाकींसह 4 आरोपींना अटक करण्यात आली असून या संदर्भात नागपूर शहराचे उपायुक्त अनिकेत कदम यांनी माहिती स्पष्ट केली आहे। चला पाहूया सविस्तर वृत्त। नागपूरच्या नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत मोटरसायकल चोरीचे एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे। स्थानिक पोलिसांनी 14 दुचाकींची चोरी करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे आणि त्यांच्या डीबी पथकाने या गँगवर यशस्वी कारवाई केली आहे। या कारवाईत मिळालेल्या 14 चोरी झालेल्या दुचाकींचा तपास केला जात आहे आणि पोलिसांचे म्हणणे आहे की हे आरोपी नागपूर शहर आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील विविध मोटरसायकल चोऱ्यांमध्ये सहभागी होते। पोलिसांनी आरोपींच्या मागे गुप्त माहितीच्या आधारे चाललेली तपास प्रक्रिया जोरात सुरू केली होती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी सांगितले की अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून अधिक आरोपींचा शोध घेतला जात आहे। याबाबत पुढील तपास पोलीस सखोलपणे करीत आहेत। नागपूर शहराचे उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितले की या कारवाईमुळे शहरातील चोऱ्यांचा साखळी तोडण्यात मदत होईल। त्यामुळे शहरवासियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण कारवाई ठरली आहे। यामध्ये आपण 21/2025 हा एक गाडी चोरीचा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल केलेला होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये नवीन कामठी पोलीस स्टेशन याची जी आपली टीम आहे त्याच्यामध्ये सिनियर इन्स्पेक्टर आहेत ठाकरे साहेब आणि त्यांच्यासोबत काम करणारे DPI सचिन यादव आणि त्यांची संपूर्ण डीबीची टीम यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे बरेच CCTV चेक केले, गुप्त बातमीदारांकडून बातमी घेत एक 14 मोपेड व्हेकल्स बेसिकली स्कूटी ज्या असतात त्या आपण याच्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत आणि 4 आरोपी याच्यामध्ये 2 आपल्याकडे कामठीमधील आहेत, एक कन्नान आणि एक वर्धा जिल्ह्यातील, असे 4 आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहेत। त्यांचे मोबाईल देखील आपण जमा केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे। असं एकूण याच्यामध्ये मुद्देमाल जवळपास 12,25,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे। नागपूर पोलिसांनी केलेल्या या जलद आणि यशस्वी कारवाईमुळे चोरींचा एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे। पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अधिक माहितीसाठी पाहत राहा सिटी न्यूज।